जबाबदारीनं कालचं विधान केलं आहे आणि त्याच्यामुळे ज्यांना मिरच्या लागायच्या आहेत त्या लागलेल्या आहेत। तुम्ही आनंद दिघे साहेबांचा फोटो हा मोदीपेक्षा मोठा घ्या ना। हा मोदीला मोठं ठरवून किंवा बाळासाहेब ठाकरेंना छोटं ठरवून तुम्ही जे काय करताय ही भारतीय जनता पक्षाची एक रणनीती आहे। बाळासाहेब ठाकरेंचं नेतृत्व खुलं करायचं या महाराष्ट्रात आणि देशामध्ये। एक लक्षात घेतलं पाहिजे, काल ज्यांनी माझा निषेध केला मी त्यांचं स्वागत करतो। हे कोण आहेत? हे सगळे गद्दार आहेत। हे सगळे एक नंबरचे शिवसेनेतून बाहेर पडलेले गद्दार आहेत। गद्दारांनी निष्ठावंत, देशभक्त आणि महाराष्ट्र धर्माचं पालन करणाऱ्या धर्मवीर आनंद दिघे यांचं नाव घ्यायचं त्यांना अधिकार नाही। बाकी सोडूनच द्या, हे त्यांच्या नावाचं राजकारण करतात। आनंद दिघ्यांनी आमच्या कधी शिवसेना विकली नाही। व्यापाऱ्यांना, बिल्डरांना, शहा मोदी यांच्यासारख्या राजकीय व्यापाऱ्यांच्या पायावर आनंद दिघ्यांनी कधी शिवसेना ठेवली नाही। आनंद दिघ्यांवरती अनेक संकट आली, त्यांना टाळाही लावला, म्हणून ते शेपूट घालून त्यांनी पक्षांतर केलं नाही। गांडूसारखं हे जे स्वतःला दिघ्यांचे शिष्य वगैरे समजतात ना, त्यांनी कधीही आनंद दिघे साहेबांनी त्यांच्याने आमचे सगळ्यांचे संबंध होते चांगले। हे कालची पोरं आहेत सगळी, हां हे बाहेर उभे राहणारे रस्त्यावरची पोरं आहेत सगळी ही आता काल आले ना ते, हे टेमेनेकाच्या बाहेर टपोरी करणारे सगळे पोरं आहेत। त्यांना आतमध्ये प्रवेश नव्हता। आनंद दिघे हे ठाकरे परिवारातले आणि शिवसेना परिवारातले एक महत्त्वाचे सदस्य आणि घटक होते। ठाकरे परिवाराचा आदेश त्यांनी कधी मोडला नाही। मग ते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील किंवा जेव्हा कार्याध्यक्ष झाले उद्धवजी, त्यानंतर उद्धव ठाकरे असतील, त्यांनी सातत्यानं मातोश्रीशी आपली निष्ठा कायम ठेवली। हे आता जे आहेत नाही स्वतःला शिवसेना म्हणून घेणारे लफंगे आणि चोर, हे धंदे कधी आयुष्यात माननीय आनंद दिघे यांनी कधी केले नाहीत। राऊतसाहेब, तुम्ही टाळाचा उल्लेख केला, जे तुमच्यावर आता टीका करतात किंवा तुमचा निषेध करतायत ते म्हणतात की राऊत यांच्या मुलाखतीनंच दिघे साहेबांना टाळा। असं कधी आनंद दिघे साहेबांनी म्हटल्याचं माझ्या लक्षात नाही आहे की संजय राऊतांमुळे मला त्रास झाला। अजिबात नाही। आम्ही त्यांना तुरुंगात भेटायला जात होतो सातत्यानं। सुटल्यावरती ते माझ्या इथे घरी आले होते। राजकारण ह्यांना कळत नाही, त्याच अटकेनं आनंद दिघे धर्मवीर झाले। हे काल जी पोरं टोरं आले होते ना, आनंद दिघे यांच्या ज्या आनंद आश्रमात हे लोक बसत आहेत, तो कोणी कोणाच्या नावावर करून घेतलाय ती प्रॉपर्टी याचा तपास करा। आनंद दिघे साहेबांच्या वेळेला तो एक ट्रस्ट होता। दिघे साहेब तिथून काम करायचे आणि आज ती प्रॉपर्टी म्हणून कोणी कोणाच्या नावावर करून घेतलेली आहे, धमक्या आणि दहशत निर्माण करून। हे मी सांगेन, दिघे साहेबांनी असे उद्योग कधीच केले नाही। दिघे साहेब हे व्यापारी नव्हते, त्यांनी शिवसेनेचा व्यापार केला नाही आणि त्यांनी कधीही कोणत्याही पदासाठी मातोश्रीवरती मला स्वतःला काही पद पाहिजे, मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, मला मंत्री व्हायचं आहे, मला नेता व्हायचं आहे, अशी कधीच मागणी केली नाही। ठाणेसारख्या जिल्ह्याचे ते एक सर्वोत्कृष्ट जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी काम केलं आणि ते महाराष्ट्रातले एक आदर्श जिल्हा प्रमुख असल्याचं बाळासाहेब ठाकरे वारंवार आपल्या भाषणात सांगत होते। जेव्हा दिघे साहेब